नमस्कार. आज आम्ही डिपो-प्रोजेस्टेरॉन बद्दल बोलणार आहे, ज्याला डिपो-प्रोव्हेरा देखील म्हटलं जातं आणि हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा PCOS नावाच्या स्थिती सांभाळण्यासाठी उपयोगी असतं. डिपो-प्रोजेस्टेरॉन हे एक औषध आहे जे शरीरातील संप्रेरकांची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे एक गर्भनिरोधक आहे जे गर्भाशयाचं रक्षण करून अनियमित रक्तस्राव कमी करतं. हे कसं काम करतं हे समजून घेण्याआधी पहिलं मासिक पाळीबद्दल जाणून घेऊया. सामान्य मासिक पाळीमध्ये आपलं शरीर वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातं. हे कसं काम करतं इथे आपण समजून घेऊया. जेव्हा तुमची मासिक पाळी सुरू होते तेव्हा FSH नावाचं एक संप्रेरक आपल्या अंडाशयातील अंडी वाढण्यास मदत करते. आपल्या मासिक पाळीच्या मध्यभागी आणखीन एक संप्रेरक ल्युटिनायझिंग हॉर्मोन म्हणजे LH एका अंडाशयातनं एक अंड सोडण्याची प्रक्रिया चालू करतं. अंडाशयातनं अंड जेव्हा सोडलं जातं ते अंडाशयातलं रिकामी फॉलिकल कॉर्पस लुटियमचं रूप घेतं. हे प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाची पातळी वाढवतं जे आपल्या गर्भाला गर्भधारणेसाठी तयार करतं. जर अंड अनिर्बीज राहिलं तर प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे गर्भाशयातील अंतर्स्तर बाहेर पडतं. याला आपण मासिक पाळी असं म्हणतो. आता PCOS बद्दल बोलूया. PCOS असलेल्या महिलांमध्ये अंडाशयातनं नियमितपणे अंडी सोडली जात नाही, ज्यामुळे संप्रेरकांची पातळी असंतुलित होते. यामुळे अनियमित मासिक पाळी येऊ शकते किंवा मासिक पाळी चुकवू शकते, कारण शरीर नियमितपणे प्रोजेस्टेरॉन तयार करत नाही. इथे डिपो-प्रोजेस्टेरॉन मदत करतं. ते सिंथेटिक प्रोजेस्टेरॉन प्रदान करतं. ते असं काम करतं. कमी प्रोजेस्टेरॉनच्या कारण गर्भाशयातील अंतर्स्तर खूप दाट होऊ शकते, ज्यामुळे जास्ती आणि अनपेक्षित वेळेवर रक्तस्राव होऊ शकतो. प्रोजेस्टेरॉनची पातळी सांभाळण्यासाठी डिपो-प्रोजेस्टेरॉन युटराइन लाइनिंग किंवा गर्भाशयातील अंतर्स्तर पातळ आणि स्थिर ठेवतं. गर्भाशयातील अंतःस्तर पातळ करायला मदत करून डिपो-प्रोव्हेरामुळे मासिक पाळी येत नाही किंवा अमेनोरिया होऊ शकते, जे अनियमित किंवा अधिक रक्तस्राव होणाऱ्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबवून मदत करतं. डिपो-प्रोजेस्टेरॉन हे लुटियल टप्प्याची नकल करतं. जेव्हा हॉर्मोनची पातळी कमी होते तेव्हा ते गर्भाशयातील अस्तर काढण्यासाठी कारणीभूत होतं, ज्यामुळे मासिक पाळीसारखा रक्तस्राव होतो. डिपो-प्रोजेस्टेरॉन चे अनेक फायदे असतात. वेळेवर रक्तस्राव होणे हे अधिक रक्तस्राव असलेली मासिक पाळी व्यवस्थित करायला मदत करते. एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया कडनं संरक्षण करणं. जेव्हा गर्भाशयाचं अस्तर नियमितपणे काढला जातो तेव्हा एंडोमेट्रियल हायपरप्लेजियाची स्थितीचा धोका कमी होतो, जे कर्करोगाशी संबंधित असतं. लक्षणांपासून आराम. हे मासिक पाळीची वेदना आणि अधिक रक्तस्राव यासारखे इतर PCOS संबंधित लक्षणे कमी करायला मदत करतं. डिपो-प्रोजेस्टेरॉन हे सहसा दर 3 महिन्यांनी इंजेक्शन रूपी दिलं जातं. उपचार चांगला काम करत आहे का याची खात्री करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांकडनं नियमितपणे तपासणी करणं महत्वाचं असतं. पण डिपो-प्रोजेस्टेरॉन प्रत्येकासाठी योग्य नसतं. इथे काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यावे. जर आपल्याला स्तनाचे कर्करोग, रक्ताचे गाठी, यकृतचा आजार किंवा अनियमित रक्तस्रावाचे निदान झाले नसल्यास तर ह्या स्त्रियांना इंजेक्शन घेणं बरोबर नाही. कुठलाही उपचार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल कळवावे. काही सामान्य दुष्परिणामामध्ये वजन वाढणे, डोकेदुखी आणि मूड बदलणे असा समावेश आहे. काही महिलांना हे औषध दीर्घकालीन वापरल्यामुळे हाडांची ताकद कमी होते. काही महिलांना औषध थांबवल्यानंतर मासिक पाळी आणि प्रजनन क्षमतेमध्ये वेळ लागू शकतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर लवकरात तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावे. थोडक्यात डिपो-प्रोजेस्टेरॉन एक स्थिर प्रकारे प्रोजेस्टेरॉनची पातळी सांभाळतं, ज्या कारणास PCOS सांभाळायला मदत होतं. हे गर्भाशयाची अस्तर स्थिर करतं, अनियमित रक्तस्राव कमी करतं, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी व्यवस्थित होऊन जाते. परंतु लक्षात ठेवावे, कोणतीही आरोग्याविषयी किंवा दुष्परिणामाबद्दल काहीही चिंता असली तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बघण्यासाठी धन्यवाद. आम्हाला आशा आहे की डिपो-प्रोजेस्टेरॉन PCOS सुधारण्यासाठी कसं काम करतं हे समजलं असेल. अजून काही प्रश्न असेल तर नक्की आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे.